तर पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ द इम्प्लिसिट फंक्शन अँड द एक्सप्लिसिट फंक्शन. मग इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? तर इम्प्लिसिटमध्ये काय केलं जातं? जस्ट 1 मिनिट. Okay. The value of y of the function is we can not totally expressed in the term of x. जे y ची जी व्हॅल्यू आहे ती y ची व्हॅल्यू आपण x च्या टर्म मध्ये टोटली एक्सप्रेस करू शकत नाही. आणि एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजेच काय? याच्या अपोजिट असणार, बरोबर? टोटली अपोजिट. ठीक आहे, अपोजिट टू इम्प्लिसिट फंक्शन. मग एक्सप्लिसिट फंक्शनचे एक्झाम्पल्स आणि इम्प्लिसिट फंक्शनचे एक्झाम्पल आतापर्यंत आपण बरेचसे एक्झाम्पल पाहिले. म्हणजे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स प्लस 3 रेज टू एक्स. आता हा जो y आहे y टोटली आपण x च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलेला आहे. किंवा आपण असे काही एक्झाम्पल पाहिलेत. y इज इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू 3/2 अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1 इंटू साइन e रेज टू x. म्हणजे y टोटली आपण x च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केला आहे. डबल आवाज येतोय. ओके, तर बघा. आणि इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे कशा टाइपचे फंक्शन्स? तर इम्प्लिसिट मध्ये काय केलं जातं? x आणि y आपल्याला सेपरेट करता येत नाही. x बाय इंटू कॉस ऑफ x स्क्वेअर y इज इक्वल टू e रेज टू एक्स वाय. x आणि y जे आहे ते आपण किती सेपरेट करण्याचा प्रयत्न केला तरी ते करता येत नाही. साधा सोपा. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? x ला y च्या टर्म मध्ये किंवा y ला x च्या टर्म मध्ये आपण एक्सप्रेस करू शकत नाही. एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय? y फंक्शन पूर्णपणे x मध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो किंवा x हे फंक्शन आहे टोटली आपण y च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. y² + 2y + cos y. म्हणजे x ला पूर्णपणे आपण y च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलं, y ला पूर्णपणे x च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलं, त्यावेळेस जे फंक्शन बनतं त्याला म्हणायचं एक्सप्लिसिट फंक्शन. आणि x आणि y आपण टोटली म्हणजे सेपरेट सुट्टे करू शकत नाही, त्यावेळेस त्याला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल अजून एखादं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लॉग ऑफ xy² प्लस sec e रेज टू xy इज इक्वल टू a². आता सिमिलरली इथे जे आहे ते इथे आपण याला सेपरेट नाही करू शकत. म्हणजे काय? लॉग ऑफ x इंटू y² सेक ऑफ e रेज टू xy हे दोन्हीच्या दोन्ही आपल्याला सेपरेट कधीच करता येणार नाही. मग हे सेपरेट करता येणार नाहीत म्हणून आपण काय करतोय की यांना जे आहे ते यांना इम्प्लिसिट फंक्शन म्हणतोय. 12th स्टँडर्ड असेल, इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा असेल, तर या सगळ्या स्टुडंटसाठी ज्या वेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन हा टॉपिक शिकता तर त्या वेळेस डेरिव्हेटिव्ह ऑफ द इम्प्लिसिट फंक्शन असा एक टॉपिक आहे. तर असा सब टॉपिक तुम्हाला शिकावा लागतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. मग याच्यामध्ये काय करावं लागतं? याच्यामध्ये नोट ज्या वेळेस x आणि y च्या टर्म्स एकत्र येतात त्या वेळेस त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x, y. मग x, y ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे ज्या वेळेस या टर्म्स तुम्हाला एक्सप्रेशन मध्ये दिसतील त्या वेळेस आपल्याला इथे प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे. मग प्रोडक्ट रूल कसा यूज करणार तुम्ही? x कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x. सिम्पली. ठीक आहे. जर तुमच्याकडे असं जर आलं dy/dx ऑफ cos ऑफ xy तर त्यावेळेस याची डेरिव्हेटिव्ह कशी काढणार तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा cos ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin xy
आणि याच्या डेरिव्हेटिव्हने तुम्ही मल्टिप्लाय करणार म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय आणि परत एकदा या एक्स वायची डेरिव्हेटिव्ह या फॉर्मने तुम्ही काढू शकता. ओके, आता बघा जस्ट रिकॉल दी फॉर्म्युले. ठीक आहे, रिकॉल दी फॉर्म्युले. मग फॉर्म्युले कशा आहेत आपल्याला माहिती आहे. एक्स रेस टू एन ची डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन आपल्याला माहिती आहे. याची डेरिव्हेटिव्ह काय असते एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 टाइम्स रूट एक्स. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 1 बाय एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. फोर्थ वाला डी बाय डी एक्स ऑफ तुमचा जर कॉन्स्टंट असेल के इज कॉन्स्टंट तर कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय येते 0 येते. फिफ्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स तर लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 बाय एक्स. सेवन्थ वाला डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स लॉग ए इज नॅचरल नंबर. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच येते. आफ्टर दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. साइन आणि कॉसची पेअर आहे. त्यानंतर टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आणि सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते सेक एक्स इंटू टॅन एक्स. आतापर्यंत आपण हे फॉर्म्युले पाहिलेले आहे. त्यानंतर कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि कोसेक एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. याच्या बरोबरीने आपण कुठल्या डेरिव्हेटिव्ह काढलेले आहेत तर आपल्याला माहिती आहे साइन इनवर्स ऑफ एक्स याची जी डेरिव्हेटिव्ह आहे याची डेरिव्हेटिव्ह काय असते 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स कॉसची डेरिव्हेटिव्ह काय येते इथे प्लस असेल तर इथे फक्त मायनस साइन येतं 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर टॅन इनवर्स ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉट इनवर्स ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह इथे मायनस साइन येणार 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. राहिला सेक इनवर्स तर सेक इनवर्स ची जी डेरिव्हेटिव्ह आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स ऑफ एक्स तर काय येते 1 अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 येते. तर बघा ही आली तुमची सेक इनवर्स ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह. मग आता आपण काय करतोय डेरिव्हेटिव्ह इम्प्लिसिट फंक्शन पाहतोय. इम्प्लिसिट म्हणजे काय की थोडक्यात x आणि y ला सेपरेट करू शकत नाही. मग जर x आणि y ला तुम्ही सेपरेट करू शकत नसाल तर त्यावेळेस त्या फंक्शनला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. आणि एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय y ला पूर्णपणे x मध्ये एक्सप्रेस करता येतं किंवा x ला पूर्णपणे तुम्ही y मध्ये एक्सप्रेस करू शकता. मग इथे मी 3 एक्झाम्पल तुमच्यासाठी लिहिलेली आहे. इथे 2 एक्झाम्पल नंबर 1 एक्झाम्पल नंबर 2. देयर आर 2 एक्झाम्पल अँड देयर आर 3 एक्झाम्पल फॉर दी एक्सप्लिसिट फंक्शन. एक्सप्लिसिट फंक्शनचे आतापर्यंत आपण सगळे एक्झाम्पल पाहिलेले म्हणजे इथून मागचे जेवढे एक्झाम्पल्स असतील सगळे एक्सप्लिसिट फंक्शनचे. आपण याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह काढलेली बघा डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय. लॉग वाय ची डेरिव्हेटिव्ह आपण अशी काढली 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय dx म्हणजे y च्या डेरिव्हेटिव्हने आपण त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं. मग आता सेम तसंच करायचं ज्या वेळेस एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला x च्या ऐवजी y च्या टर्म्स दिसतील त्यावेळेस तुम्ही काय करणार सपोज d बाय dx ऑफ y रेस टू n. मग y रेस टू n च्या जर तुम्हाला टर्म दिसल्या तर याची डेरिव्हेटिव्ह तुम्ही कशी घेणार y रेस टू n इंटू y रेस टू n मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स. प्रत्येक ठिकाणी हा जो आहे डी वाय बाय डी एक्स हा सावलीप्रमाणे येणार आहे म्हणजे त्याने कंपल्सरी मल्टिप्लाय करायचंच. ओके कंपल्सरी आपण काय करणार आहोत मल्टिप्लाय करणार आहोत. जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायची असेल डी बाय डी एक्स ऑफ रूट वाय घ्यायची असेल तर रूट वाय ची डेरिव्हेटिव्ह कशी येणार सेम याच्यासारखी म्हणजे कशी 1 अपॉन 2 रूट वाय आणि याला आपण मल्टिप्लाय करणार dy बाय dx म्हणजे थोडक्यात y च्या डेरिव्हेटिव्हने.
ओके. सिमिलरली जर आपल्याकडे हे जर असेल डी बाय डी एक्स ऑफ 1 बाय एक्स, 1 बाय एक्सच्या ठिकाणी जर 1 बाय वाय जर आला तर त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स. सिमिलरली कॉन्स्टंट इथे येणारच नाही, हा येणार डी बाय डी एक्स ऑफ वाय, डी बाय डी एक्स ऑफ वाय. आपल्याला माहिती आहे एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 असते, वाय ची डेरिव्हेटिव्ह 1 आली आणि याला आपण मल्टिप्लाय करणार डी बाय बाय dx ने. सेम इथे डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ वाय, मग लॉग वाय ची डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन याची डेरिव्हेटिव्ह y, लॉग x सारखे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार 1 अपॉन y इंटू डी वाय बाय डी एक्स. सेम तुम्ही याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू वाय, ए रेस टू वाय ची डेरिव्हेटिव्ह ए रेस टू वाय लॉग वाय आणि याला तुम्ही मल्टिप्लाय करणार डी वाय बाय डी एक्स ने. सिमिलरली याची डेरिव्हेटिव्ह कशी फाइंड आउट करणार डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू वाय, तर त्याची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स सारखीच येणार इंटू डी वाय बाय डी एक्स. इथे डी बाय डी एक्स ऑफ साइन वाय, साइन वाय ची डेरिव्हेटिव्ह कॉस वाय आणि याला आपण डी वाय बाय डी एक्स ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे सिमिलरली सगळ्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह आपण या पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आणि या मेथडने कॅल्क्युलेट केल्यानंतर प्रत्येकाला आपण ह्या डी वाय बाय डी एक्स ने मल्टिप्लाय करणार आहोत. तर बघा या टाइपचे जे प्रॉब्लेम्स आहेत, या टाइपचे प्रॉब्लेम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन मध्ये येतात. एक्झामला 2 मार्क्स साठी याच्यावरती क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. काही लेक्चर नंतर आपण याच्यावरती काय करणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत या डिफरन्शिएशन वरचे तर ते सुद्धा डिस्कस करणार आहोत. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन ज्या वेळेस तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतं तर त्यावेळेस y ला x सारखा कन्सिडर करायचा, त्याची डेरिव्हेटिव्ह या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करायची आणि नंतर त्याला कंपल्सरी हे dy बाय dx ने मल्टिप्लाय करायचं. आता बघा आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ fx आपण पाहिलं होतं, तर त्यावेळेस आपण काय केलं 1 अपॉन 2 टाइम्स रूट ऑफ fx आणि या fx च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं, म्हणजे सर्व फॉर्म्युलामध्ये f डॅश x हे आलं होतं. मग प्रत्येक फॉर्म्युलामध्ये जर आपल्याला f डॅश x जर आला असेल तर ऑब्वियसली आपल्याला काय करावं लागेल, हे जे फॉर्म्युला आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शनचे फॉर्म्युला आहेत तर प्रत्येक ठिकाणी हा dy बाय dx तुमचा येणारच. ज्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्रेशन मध्ये असा y दिसेल, इथे y दिसतो, इथे y, इथे y, त्या वेळेस याची डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याला dy बाय dx ने आपण मल्टिप्लाय करतोय. बघा a रेस टू y ची डेरिव्हेटिव्ह a रेस टू y इनटू log y. सेम सपोज याची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथे एक्सप्रेशन मध्ये दिलेला आहे dy बाय dx ऑफ cot y, तर cot y ची डेरिव्हेटिव्ह येते मायनस कोसेक स्क्वेअर y इनटू dy बाय dx. या dy बाय dx ला विसरायचं नाही, म्हणजे कंपल्सरी तो त्या एक्सप्रेशन मध्ये येतो. गुड मॉर्निंग स्वप्नील प्रशांत. तर हे सगळेच्या सगळे येतात. एकदा का तुम्हाला इथपर्यंत समजलं का बाकीच्या गोष्टी एकदम सोप्या होतात. म्हणजे व्हेरी simple things whenever you are going to solve the problem. Before that these are the all basic things and you should know about it. ओके, तर बघा याच्यावरती काही प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आपण पाहूया. म्हणजे एक्सरसाइज मधला पहिला कन्सेप्ट आपण पाहिलाय. बेसिक कन्सेप्ट आपण त्यातला पाहिलेला आहे. आता जे पुढचे जे आहेत म्हणजे याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन वरचे जे एक्झाम्पल्स आहेत, आय एम रायटिंग एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू. क्वेश्चन नंबर 3. जर स्पेस मिळावी म्हणून इरेज करून टाकतो. एक्सरसाइज जी पुढची जी आहे तुमची एक्सरसाइज नंबर 1.3. एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 3. फाइंड dy by dx. फाइंड dy by dx. फर्स्ट क्वेश्चन रूट x plus root y is equal to root a. Second one x into root x plus y into root y is equal to a into root x.
गुड मॉर्निंग अमित. रूट एक्स प्लस रूट ऑफ एक्स वाय प्लस वाय इज इक्वल टू 1. फोर्थ वन इज x square plus x square y plus xy square plus y square is equal to 81. Okay, and one more problem, x square y square minus tan inverse of x square plus y square is equal to cot inverse of root of x square plus y square. Okay, later on we are going to discuss the remaining problem. I think तुम्हाला सगळ्यांना याच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स मिळालेल्या असाव्यात. टेलिग्राम वरती मी ज्या अपडेटेड नोट्स आहेत याच्या टाइप्स नुसार तर त्या बनवलेल्या आहेत आणि त्या टाकून दिलेल्या आहेत. तर त्याची जी लिंक आहे टेलिग्राम ग्रुपची तर तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तर ती तुम्ही पाहून घेऊ शकता. आपण पाहतो डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन मध्ये आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम सोडवायचे. आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड dy बाय dx असा 2 मार्क्स साठी क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. त्यामधला हा जो 5th नंबरचा क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पण पहा आपल्याला काय करायचं आहे, इम्प्लिसिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह शिकायची आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. मग लेट अस टेक द क्वेश्चन नंबर फर्स्ट. रूट x प्लस रूट y इज इक्वल टू रूट a. ओके, आपल्याला डेरिव्हेटिव्ह dy बाय dx फाइंड आउट करायचा मित्रांनो. आता याला आपण काय करणार, इक्वेशन नंबर 1 म्हणणार आणि डायरेक्ट डिफरन्शिएट करणार. पण डिफरन्शिएट कसं करणार, डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx. d बाय dx म्हणजेच काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करा असं ते सांगतात आपल्याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करा असं ते सांगतात. मग जर तसं डिफरन्शिएट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की रूट x ची डेरिव्हेटिव्ह काय असते, 1 अपॉन 2 रूट x. आणि आपण याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. x ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1, बरोबर ना. सपोज आपण त्याला कंपोजिट फंक्शन म्हटलं, सेम रूट y ची डेरिव्हेटिव्ह काय येईल, रूट y ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट y आणि या y च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. y ची डेरिव्हेटिव्ह असते dy बाय dx. हा रूट a कॉन्स्टंट आहे विचारा, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह येते 0. इथपर्यंत समजलं. कंपोजिट फंक्शन मध्ये आपण काय करतो, आतमधल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो. 1 अपॉन 2 रूट x इनटू 1 का, कारण x ची डेरिव्हेटिव्ह 1 आहे. सिमिलरली 1 अपॉन 2 रूट y ही आली रूट y ची डेरिव्हेटिव्ह. रूट ऑफ fx चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1 अपॉन 2 टाइम्स रूट ऑफ fx इनटू f डॅश x. आता बघा आपल्याला फक्त dy बाय dx पाहिजे, त्यामुळे याला इकडे घेऊन यायचं. म्हणजे काय होणार, 1 अपॉन 2 रूट y dy बाय dx. हा इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यावरती निगेटिव्ह होईल. मायनस 1 अपॉन 2 रूट x. यालाच आपण कसं लिहू शकतो, हा डिनॉमिनेटरला इकडे गेल्यावरती न्यूमरेटरला येईल. म्हणजेच काय, dy बाय dx इज इक्वल टू मायनस 2 रूट y अपॉन 2 टाइम्स रूट x. याला हा कॅन्सल झाला आणि याला कसं लिहू शकतो आपण, dy बाय dx इज इक्वल टू मायनस अंडर रूट. ह्या दोघांनाही पण आपण एका सिंगल अंडर रूट मध्ये लिहू शकतो. एकदम सोपा क्वेश्चन आहे, 1 मार्क्स साठी तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये न्यू थिंग्स काय आहे की y ला तुम्ही x सारखा ट्रीट करा आणि त्यानंतर त्याला dy बाय dx ने मल्टिप्लाय करा. म्हणजे काय, त्या y च्या डेरिव्हेटिव्हने तिथे मल्टिप्लाय करायचे. फक्त नवीन थिंग्स ही आहे. सिमिलरली जर आपण सेकंड क्वेश्चन पाहिला तर सेकंड क्वेश्चन मध्ये काय आहे, x इनटू रूट x प्लस y इनटू रूट y इज इक्वल टू a इनटू रूट a. आता बघा रूट a म्हणजेच a रेज टू 1/2 असतो आणि वन मोर थिंग, a रेज टू n जर असेल तर a रेज टू m प्लस n येतो. म्हणजे काय, रूल ऑफ इंडायसेस नुसार. ओके, बघा इथे काय केलेलं आहे आपण, इथे रूट x ची डेरिव्हेटिव्ह काय आली 1 अपॉन 2 रूट x. रूट x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट x. रूट y ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट y आणि y च्या डेरिव्हेटिव्हने आपण त्याला मल्टिप्लाय करतोय. dy बाय dx ही y ची डेरिव्हेटिव्ह आहे. आणि इथे काय मिळालं, फक्त आपल्याला हा जो 1 अपॉन 2 रूट x आहे त्याला इकडे घेऊन आलो. हा निगेटिव्ह झाला. निगेटिव्ह झाल्यानंतर dy बाय dx आपल्याला इथे मिळाला इज इक्वल टू मायनस 2 टाइम्स. हा डिनॉमिनेटरला आहे, वरती गेल्यानंतर न्यूमरेटरला येईल. 2 ला 2 कॅन्सल झाला. रूट y अपॉन रूट x ला आपण रूट ऑफ y बाय x लिहू
शकतो. ओके, समजलं प्रशांत? प्रशांत समजतंय? ओके, आता सिमिलरली बघा इथे रूट आहे म्हणजे ह्याला कसं लिहू शकतो आपण हा प्रॉब्लेम x into x raised to 1 by 2 x raised to 1 y raised to 1 into y raised to 1 by 2 आणि a raised to 1 into a raised to 1 by 2. जर बेस सेम असेल तर आपण इंडेक्सची ॲडिशन करतो म्हणजे x raised to 1 plus 1 by 2 y raised to 1 plus 1 by 2 आणि a raised to 1 plus 1 by 2. 1 plus half जर कॅल्क्युलेट केला 2 into 1 2 2 plus 1 3 म्हणजे हा आला 3 by 2 y raised to 3 by 2 is equal to a raised to 3 by 2. आता याला इक्वेशन नंबर 1 माना म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काढायला आपल्याला सोपं जाईल. डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. पहा x raised to 3 by 2 याची डेरिव्हेटिव्ह कशी येणार? अगेन आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल d by dx of x raised to n. मग याच्यानुसार n into x raised to n minus 1. ओके, मग बघा याची डेरिव्हेटिव्ह कशी येणार? 3 by 2 into x raised to 3 by 2 minus 1 plus 3 by 2 into y raised to 3 by 2 minus 1. ही याची डेरिव्हेटिव्ह काढली कशी? ह्या y ला सुद्धा आपण x सारखा कन्सिडर केला आणि याला कशाने मल्टिप्लाय करायचं? या y च्या डेरिव्हेटिव्ह. y ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy by dx. हा a raised to 3 by 2 टोटल कॉन्स्टंट आहे, त्या कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह येते 0. मग बघा इथे काय मिळेल? 3 by 2 x raised to 3 by 2 minus 1 जर केला तर 3 by 2 minus 1 जर केला 3 minus 2 upon 1 म्हणजे हा आला 1 by 2. 3 minus 2 1 येतो 1 by 2 प्लस इथे पण काय येणार? 3 by 2 into y raised to 1 by 2 into dy by dx equal to 0. आता बघा हा इकडे पॉझिटिव्ह तिकडे गेल्यावर निगेटिव्ह होईल म्हणजे काय? 3 by 2 into y raised to 1 by 2 y raised to 1 by 2 ला अगेन आपण रूट ऑफ y म्हणू शकतो into dy by dx. this is equal to minus 3 by 2 याला आपण रूट x म्हणू शकतो. आता सगळं इकडे 3 by 2 ला हा 3 by 2 कॅन्सल होईल आणि हा dy by dx is equal to रूट y तिकडे जाईल म्हणजे रूट x अपॉन रूट y. मग याला पण आपण तसंच लिहू शकतो dy by dx is equal to minus in square root x upon y. याला तुमचं फायनल आन्सर. बघा आपण काही करत नाही आतापर्यंत ज्या ज्या डेरिव्हेटिव्ह शिकलोय ज्या ज्या प्रकारे आपण लर्न केलेले आहेत त्याच प्रकारे आपण हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतोय. ओके, सेम जर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 जर सोडवायचा असेल तर थर्ड नंबरचा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार तुम्ही? अगेन x plus square root of xy plus y is equal to 1. याला इक्वेशन नंबर 1 तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता. म्हणजे काय? इक्वेशन नंबर 1 जर म्हटलं डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x करा डिफरन्शिएट x ची डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1 येणार. आता रूट ऑफ fx आतमधलं फंक्शन जे आहे ते x आणि y आहे म्हणजे त्याला रूट fx म्हणायचं. मग त्याची डेरिव्हेटिव्ह काय येते? 1/2 रूट ऑफ fx इनटू याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं d by dx ऑफ xy. ठीक आहे, प्लस या y ची डेरिव्हेटिव्ह 1 असते आणि त्याला आपण dy by dx ने मल्टिप्लाय करतो इज इक्वल टू 0. x ची डेरिव्हेटिव्ह 1 तशी y ची पण डेरिव्हेटिव्ह 1 येते आणि ज्या ज्या ठिकाणी y येतो त्या त्या ठिकाणी dy by dx त्याची डेरिव्हेटिव्ह येते प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. तर बघा इथपर्यंत आल्यानंतर आपण काय करू शकतो? हा 1 plus 1/2 रूट ऑफ xy इनटू याची डेरिव्हेटिव्ह काय येईल? x कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस इथे आता हा dy by dx इक्वल टू 0. मग बघा इथपर्यंत आपण आलो. इथपर्यंत आल्यानंतर काय करता येईल आपल्याला? जे काय मिळाले ते बघा ही जी टर्म आहे ही टर्म आपण या बाजूला घेऊन जाऊ शकतो. 1 ला 1/2 टाइम्स रूट ऑफ xy इनटू x कॉन्स्टंट y ची डेरिव्हेटिव्ह 1 आणि तिथे आपला dy by dx येतो प्लस हा y आणि त्या x ची डेरिव्हेटिव्ह d by dx ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह 1 मिळाली प्लस dy by dx
इक्वल टू हा जो 1 होता तो 1 या बाजूला आल्यानंतर हा -1 झाला. हा कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे, लवकर मुलांना समजत नाही, व्यवस्थित लक्ष द्या, नाही समजला तर विचारा. ठीक आहे. आपण बघा ज्या ज्या ठिकाणी y x आणि y जर एकत्र मिळाले म्हणजे whenever you saw the xy together at that time use your product law. Always use the product law. ओके. हां तर पहा इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं, याने आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे काय मिळेल, हा x वरती न्यूमरेटरला जाईल, x इंटू आपल्याला dy बाय dx फाइंड आउट करायचं आहे, 2 टाइम्स रूट ऑफ xy, आपण याने याला मल्टिप्लाय केला dy बाय dx प्लस हा y इथे जाईल 2 टाइम्स रूट ऑफ xy प्लस dy बाय dx इक्वल टू -1. आता बघा ह्या दोघांमधून आपण dy बाय dx कॉमन काढू शकतो आणि ही टर्म जी आहे ती पलीकडे पाठवू शकतो. म्हणजे काय मिळेल, x 2 टाइम्स रूट ऑफ xy आणि इथे काहीच नाहीये म्हणजे 1 आहे इथे, तर यांच्यामधून आपण हे dy बाय dx कॉमन काढला, इथे -1 आणि हा -y/2 रूट ऑफ xy, ही पूर्ण टर्म उचलून आपण या बाजूला घेऊन गेलो. आता बघा ही जी टर्म आहे इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो, x प्लस 2 टाइम्स रूट ऑफ xy अपॉन 2 टाइम्स ऑफ रूट ऑफ xy. फक्त आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, याच्या डिनॉमिनेटरला 1 घेऊ, इथे dy बाय dx इज इक्वल टू सिमिलरली हा काय येणार, हे मायनस साइन मी बाहेर काढतो, 2 टाइम्स रूट ऑफ xy प्लस y अपॉन 2 टाइम्स रूट ऑफ xy. हा पण डिनॉमिनेटरला आहे, हा पण डिनॉमिनेटरला आहे, एकमेकांना कॅन्सल होते आणि ही जी टर्म आहे ही टर्म इकडे येईल, म्हणजे काय मिळेल तुम्हाला, dy बाय dx इक्वल टू -2 टाइम्स रूट ऑफ xy प्लस y अपॉन ही टर्म इकडे येईल 2 टाइम्स रूट ऑफ xy प्लस x. मी फक्त ह्याला काय केलं, उलटी केली, हे आलं तुमचं फायनल आन्सर. ओके. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम सोडवताना ज्या ज्या वेळेस तुमचा x आणि y कंबाईन येतो त्याच्या वेळेस तुम्हाला प्रोडक्ट लॉ वापरायचा आहे. म्हणजे हा जो 4th नंबरचा क्वेश्चन आहे इथे सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, प्रोडक्ट लॉ वापरावा लागेल. मग बघा x² प्लस x²y प्लस xy² प्लस y² इक्वल टू 81. इक्वेशन नंबर 1 म्हणा, त्याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. एकदा का याला डिफरन्शिएट केलं, x² ची डेरिव्हेटिव्ह 2x. आता इथे x आणि y च्या टर्म एकत्र आल्यात, ऑब्वियसली तुम्हाला तिथे प्रोडक्ट लॉ वापरावा लागणार आहे. म्हणजे काय, x² कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x². आपण इथे प्रोडक्ट लॉ वापरला, ह्या टर्म साठी आपण प्रोडक्ट लॉ वापरला. सेम इथे प्रोडक्ट लॉ वापरा, x कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ y² प्लस y² कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x. इथे पण प्रोडक्ट लॉ वापरला. आता x² ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 2x, सेम y² ची डेरिव्हेटिव्ह काय येणार 2y आणि y च्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, dy बाय dx इज इक्वल टू 0. आता फक्त हे सिम्प्लिफाय करायचं, सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळतं बघा, इथे 2x प्लस हा x², इथे dy बाय dx प्लस इथे y, x² ची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस इथे काय आला x into y² ची डेरिव्हेटिव्ह 2y into dy बाय dx. पहा इथे y² ची डेरिव्हेटिव्ह घेताना मी dy बाय dx ने मल्टिप्लाय करायला विसरलो नाही, प्लस y² x ची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2y into dy बाय dx इक्वल टू, हा बिचारा 81 कॉन्स्टंट होता, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह आपण 0 घेतलेली आहे. एकदा का तुम्हाला हे मिळालं का dy बाय dx dy बाय dx dy बाय dx तुम्हाला कॉमन घ्यायचा आहे, टेक दॅट कॉमन. ओके, एकदा त्याला कॉमन घेतलं का तुमचं आन्सर येऊन जाईल. ओके. आता बघा इथे काय करायचं, dy बाय dx आपण कॉमन घेऊ शकतो, खाली पण आपल्याला लिहिता येईल, तिथे वन स्टेप करता येईल. इथे 2x आहे, हा 2 टाइम्स yx आहे आणि हा y² आहे, हा इक्वल टू साइनच्या त्या बाजूला नेऊया. इथे मिळाला हा x², त्यानंतर इथे मिळाला 2 टाइम्स xy आणि इथे हा मिळाला 2y.
यांच्यामधनं आपण dy बाय dx कॉमन घेतला, बाकीच्या सगळ्या टर्म्स आपण इकडे नेल्या, मायनस साइन कॉमन काढलं, इथे 2x हा 2 टाइम्स xy आणि हा y² प्लस y² इथे मिळाला. आता या हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला, दिस इज नथिंग बट बघा काय काय मिळालंय सांगा. dy बाय dx इक्वल टू इथे मायनस साइन आहे, 2x प्लस 2y माइनस 2x प्लस 2 टाइम्स xy प्लस y² अपॉन इन डिनोमिनेटर sin x² प्लस 2xy x² प्लस 2xy प्लस 2y. तर बघा हे आलं आपलं फायनल आन्सर. मी प्रत्येक वेळेस काय करतोय की ज्या वेळेस मी लेक्चरच्या शेवटपर्यंत तुम्हाला सांगत राहणार आहे, ज्या ठिकाणी x आणि y च्या टर्म्स कंबाईन येतील त्या ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायची आणि पण डेरिव्हेटिव्ह काढताना प्रोडक्ट रूल वापरायचा. ज्या ठिकाणी तुम्ही y ची डेरिव्हेटिव्ह काढताय, y ला x सारखा कन्सिडर करा, त्याची डेरिव्हेटिव्ह काढा आणि त्याला dy बाय dx ने कंपल्सरी मल्टिप्लाय करा. बघा इथे y² ची डेरिव्हेटिव्ह काढताना आपण काय केलेली, त्याची डेरिव्हेटिव्ह x² ची डेरिव्हेटिव्ह 2x असते, तशीच y² ची डेरिव्हेटिव्ह 2y आणि याला dy बाय dx ने आपण मल्टिप्लाय केलंय. सेम थिंग तुम्हाला करायची. पहा क्वेश्चन नंबर 4 झाला. क्वेश्चन नंबर 5 इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, का बरं इम्पॉर्टंट आहे, कारण डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्ही खूप जास्तीत जास्त फिरू शकता त्याच्यामध्ये, पण एक सिंपल प्रॉपर्टी जर वापरली तर तुम्हाला डायरेक्ट त्याचा आन्सर मिळून जातं. आता बघा x² इज इक्वल टू हा जो मायनस tan स्क्वेअर आहे याला मी या बाजूला घेऊन जातो, म्हणजे काय मिळेल मला, tan इन्व्हर्स ऑफ हा x² प्लस y² प्लस हा काय येणार tan इन्व्हर्स ऑफ इन स्क्वेअर रूट x² प्लस y², cot इन्व्हर्स प्लस tan इन्व्हर्स. आता बघा एक प्रॉपर्टी आहे, ही जी प्रॉपर्टी आहे वी नो व्हॉट tan इन्व्हर्स ऑफ x प्लस tan इन्व्हर्स cot इन्व्हर्स ऑफ x, म्हणजे इथली टर्म आणि इथली टर्म जर सेम असेल तर आन्सर येतं पाय बाय 2. लक्षात येते. बघा एमसीक्यू साठी पण विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे फॉर एमसीक्यू साठी सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, तर पहा tan इन्व्हर्स x प्लस cot इन्व्हर्स ऑफ x इक्वल टू पाय बाय 2, म्हणजे काय, हा cot इन्व्हर्स हा tan इन्व्हर्स. ओके, ही टर्म आणि ही टर्म जर सेम असेल तर आन्सर पाय बाय 2 येतं. देयरफॉर काय येणार, x² * y² इज इक्वल टू डायरेक्टली पाय बाय 2. आता बघा हे इक्वेशन डायरेक्ट कन्वर्ट झालं, याची डेरिव्हेटिव्ह काढण्यापेक्षा याची डेरिव्हेटिव्ह काढणं खूप सोपं आहे. आता इक्वेशन 1 म्हणा, डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x, x² constant derivative of y² plus y² constant derivative of x² is equal to pi by 2 constant आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 आहे. एकदम सोपं आहे बघा. मग इथे x² आणि या y² ची डेरिव्हेटिव्ह 2y dy by dx प्लस y² या x² ची डेरिव्हेटिव्ह येते 2x इक्वल टू 0. आपल्याला फक्त dy by dx कॅल्क्युलेट करायचं. देयरफॉर तो काय येईल, हा y² इनटू y, तिथे आला 2x²y dy by dx आणि ह्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण इकडे नेणार आहे, हे प्लस नाहीये, हे इनटू आहे, which is equal to 2 times xy² मायनस मध्ये. हा इकडे न्यूमरेटरला आहे, प्रोडक्ट मध्ये आहे, तिकडे गेल्यावरती डिवाइड होईल. देयरफॉर dy by dx इक्वल टू मायनस 2xy² अपॉन 2x²y. y ला y कॅन्सल झाला, ह्या x ला x कॅन्सल झाला, ह्या 2 ला 2 कॅन्सल झाला, म्हणजे आपल्याला काय मिळालं, dy by dx इक्वल टू वरती हे मायनस हा y² मधला एक y शिल्लक आहे आणि इथे हा x मिळाला तुम्हाला. सो दिस इज युअर फायनल आन्सर. हा जेवढे प्रॉब्लेम्स घेतलेत या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये त्या गोष्टी मी सेम सांगितल्या की प्रॉब्लेम ज्या वेळेस तुम्ही सॉल्व्ह करता त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी समजणं महत्त्वाचं आहे की x आणि y जर आपण घेतला तर x आणि y साठी आपण कंपल्सरी त्या ठिकाणी प्रॉडक्ट रूल वापरायचा आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना. ओके,
तर पहा, समजतंय का कसं? पहा, प्रशांत, अमित, अमोल, स्वप्नील, शिकवलेलं समजतंय का? शिकवलेलं समजतंय का? हो नाही काय कळतंय? समजतंय ना सगळ्यांना? ओके. हां, आता बघा, हे जे आहे ते 5 प्रॉब्लेम आपण पाहिले. सेम यांच्यासारखे जे पुढचे प्रॉब्लेम्स आहेत ते पुढचे प्रॉब्लेम्स आपण पाहू शकतो. लेट आय पुट फ्यू प्रॉब्लेम्स इन फ्रंट ऑफ यू अगेन. जोपर्यंत इम्प्लिसिट फंक्शन तुमच्या डोक्यामध्ये पूर्णपणे बसणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला हे प्रॉब्लेम सांगणार आहे किंवा शिकवणार आहे. लक्षात ठेवा, हा जो प्रॉब्लेम होता, लास्ट प्रॉब्लेम, हा खूप महत्त्वाचा आहे आणि एक्झामला विचारला जाऊ शकतो. तर नेक्स्ट प्रॉब्लेम 6i x into e raised to y plus y into e raised to x is equal to 1. सेवन्थ वाला प्रॉब्लेम तुमचा e raised to x plus y into cos of x minus y. Then 8 number problem, cos xy is equal to x plus y and so on. E raised to, ninth वाला प्रॉब्लेम, e raised to x minus y is equal to x upon y. सेम प्रॉब्लेम्स आहेत. पहा, हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण सेम थिंग वापरणार आहोत. म्हणजे ज्या ज्या वेळेस x आणि y कंबाईन येणार त्या वेळेस आपण प्रोडक्ट रूल त्या ठिकाणी यूज करतो. आता बघा, हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करून आपला टार्गेट काय आहे की आपल्याला dy by dx फाइंड आउट करायचा आहे. आता हे सगळे प्रॉब्लेम, सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत? तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. म्हणजे काय? x आणि y ला आपण सेपरेट करू शकत नाही. म्हणजे x ला y च्या टर्म मध्ये आणि y ला x च्या टर्म मध्ये आपल्याला एक्सप्रेस करता येणार नाही. मग बघा सोल्युशन, 7th वाला प्रॉब्लेम तुमचा, 6th वाला प्रॉब्लेम, x into e raised to y plus y into e raised to x equal to 1. चला, इक्वेशन नंबर 1 म्हणा आणि त्याची डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे इथे x आणि इथे y दिसतोय, दोन्ही कंबाईन आलेले आहेत. x आणि y जर एकत्र आले तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करताना आपल्याला प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे. म्हणजे x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिला कॉन्स्टंट, दुसऱ्याचे डेरिव्हेटिव्ह, हे e रेज टू y चे डेरिव्हेटिव्ह प्लस e रेज टू y आणि डेरिव्हेटिव्ह x ची. बघा, ही पहिल्याची डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केली प्लस सेम y कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x plus e raised to x constant derivative of y. आणि हा 1 कॉन्स्टंट आहे, त्या कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह आली 0. आय होप इथपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम समजला असावा. आपण काय करतो, आपण फक्त प्रोडक्ट रूल यूज करतोय. मग काय मिळेल तुम्हाला? x into e raised to y ची डेरिव्हेटिव्ह e raised to y. पण मी सांगितले ज्या वेळेस तुम्ही y टर्म y ज्याच्यामध्ये आहे त्याची डेरिव्हेटिव्ह काढता त्यावेळेस त्याला dy by dx ने मल्टिप्लाय करायचं. dy by dx ने मल्टिप्लाय करा प्लस e raised to y, इथे x ची डेरिव्हेटिव्ह येते 1 प्लस इथे y, e raised to x ची डेरिव्हेटिव्ह e raised to x प्लस e raised to x आणि या y ची डेरिव्हेटिव्ह असते 1 into dy by dx equal to 0. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy by dx. मग ही टर्म आणि ही टर्म यांच्यामधनं dy by dx कॉमन घ्या. dy by dx कॉमन घ्या.
जर कॉमन घेतलं तर इथे शिल्लक राहील x इंटू ई रेस टू वाय प्लस इथे मिळतोय ई रेस टू एक्स. आणि ह्या ज्या उरलेल्या दोन टर्म्स आहेत त्याला पलीकडे पाठवा म्हणजे काय होणार, त्या मायनस ई रेस टू वाय मायनस वाय इंटू ई रेस टू एक्स. आता मी काय करतो, याला ब्रॅकेट टाकतो आणि ते प्लस साइन म्हणजे मायनस कॉमन काढला. त्यानंतर काय होईल, हा इकडे प्रोडक्ट केलेला इकडे गेल्यावरती डिवाइड होईल, मग त्याला तसा डिवाइड मध्ये लिहिलं जातं. म्हणजेच काय dy बाय dx इक्वल टू मायनस ई रेस टू वाय प्लस वाय इंटू ई रेस टू एक्स अपॉन एक्स इंटू ई रेस टू वाय प्लस ई रेस टू एक्स. हे आलं तुमचं फायनल आन्सर. प्रॉब्लेम सोडवताना आपण काय करतोय, ज्या ज्या ठिकाणी x आणि y च्या टर्म्स आपल्याला दिसतात त्या त्या ठिकाणी आपण प्रॉडक्ट रूल वापरतोय. म्हणजे तुम्ही डायरेक्ट मराठीमध्ये लिहू शकता x आणि y च्या टर्म्स एकत्र दिसल्यानंतर तिथे प्रॉडक्ट रूल वापरा. ओके. आता बघा क्वेश्चन 7th वाला सेम आपल्याला तसं सोडवायचं आहे. 7th वाला क्वेश्चन e रेस टू x प्लस y इज इक्वल टू cos ऑफ x मायनस y. से दिस इज इक्वेशन नंबर 1. ह्याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केल्यावरती काय मिळेल आपल्याला माहिती आहे, e रेस टू fx चा फॉर्म्युला वापरावा लागेल. त्याची डेरिव्हेटिव्ह तीच असते e रेस टू x प्लस y इनटू याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करतो. त्याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy dx ऑफ x प्लस y इज इक्वल टू cos ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे sin आतमधला हा fx आहे ॲज इट इज आणि याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करतो म्हणजे dy dx ऑफ x मायनस y. आता सिंपल इथे काय केलं e रेस टू fx चा फॉर्म्युला वापरला e रेस टू fx into f dash x. ओके, याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करतोय म्हणजे काय e रेस टू x प्लस y x ची डेरिव्हेटिव्ह 1 y ची डेरिव्हेटिव्ह dy by dx which is equal to minus sin x minus y आणि याची डेरिव्हेटिव्ह काय येईल परत एकदा सांगा बरं, x ची डेरिव्हेटिव्ह 1 y ची डेरिव्हेटिव्ह dy by dx. आतापर्यंत आपण केले ना y ची डेरिव्हेटिव्ह dy by dx y ची डेरिव्हेटिव्ह dy by dx. ओके, मग बघा हे e रेस टू x प्लस y ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. 1 ला मल्टिप्लाय केल्यावरती तेच मिळेल आणि याला e रेस टू x प्लस y into dy by dx. हा मायनस याने आतमध्ये मल्टिप्लाय करा sin ऑफ x मायनस y 1 ला मल्टिप्लाय केल्यावर तेच येणार आणि हा मायनस मायनस प्लस sin ऑफ x मायनस y into हा dy by dx. आपल्याला dy by dx कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून याला त्या बाजूला घेऊन जायचं आणि याला इकडे आणायचं म्हणजे आपल्याला dy by dx कॉमन घेता येईल. म्हणजे बघा e रेस टू x प्लस y हा जर इकडे आला तर हा मायनस होईल sin x मायनस y आणि या दोघांमधनं dy by dx मी कॉमन घेतला. सिमिलरली इकडे हा मायनस sin ऑफ x मायनस y हा इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होणार मायनस e रेस टू x प्लस y. आता बघा हा इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यावरती डिवाइड होईल म्हणजेच काय मिळेल dy by dx इज इक्वल टू या दोघांमधनं मायनस साइन कॉमन घेऊयात sin ऑफ x मायनस y प्लस e रेस टू x प्लस y अपॉन डिनोमिनेटरला हा जाईल e रेस टू x प्लस y मायनस sin ऑफ x मायनस y. आता या दोन्ही टर्म्स वेगवेगळे आहेत बरं का, नाही तुम्ही म्हणता की आपल्याला कॅन्सल करता येतील पण कॅन्सल करता येणार नाही. त्या तुम्ही कॅन्सल करू शकत नाही. बघा कळतंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन आपण पाहतोय तिथे. ओके, हा dy by dx तुम्हाला मिळाला इथे. नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे थोडं वेगळ्या पद्धतीने पण एक्सप्रेस करता येतं पण काही गरज नाही. आपल्याला मिळाला dy by dx तिथपर्यंत थांबायचं. सेम प्रॉब्लेम जो आहे तो सेम प्रॉब्लेम तुम्ही सोडू शकता. 8 नंबरचा प्रॉब्लेम cos ऑफ xy is equal to x plus y. So this is equation number 1. Equation number 1 जर म्हटले तर तुम्ही काय करू शकता डिफरन्शिएट इक्वेशन 1 with respect to x. डिफरन्शिएट केल्यावर cos ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin ऑफ xy आणि याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करणार आहोत म्हणजे dy dx ऑफ xy.
x ची डेरिव्हेटिव्ह 1, y ची डेरिव्हेटिव्ह dy/dx. अगेन इथे काय मिळणार मायनस साइन xy, अगेन x ची डेरिव्हेटिव्ह 1 आणि y ची x कॉन्स्टंट पहा इथे प्रोडक्ट होईल x कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1 प्लस dy/dx. ओके, आता बघा या साइन ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. अजून एक स्टेप करूया. sin xy इथे x कॉन्स्टंट y ची डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस y x ची डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू 1 प्लस dy/dx. आपल्याला dy/dx पाहिजे, मग काय करायचं sin ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. मायनस sin xy, हा जो x आहे तो x मी सुरुवातीला इथे लिहितो म्हणजे मायनस x होईल आणि हा आला dy/dx. या मायनस ने याला मल्टिप्लाय करा प्लस y ला मी आतमध्ये लिहितो सुरुवातीला लिहितो y into sin of xy is equal to 1 plus dy/dx. हा dy/dx मी इकडे आणणार आणि याला इकडे नेणार म्हणजे काय मिळते बघा मला. इथपर्यंत जर आलो तर आपल्याला काय मिळेल फायनली इथे काय मिळेल आपल्याला. एकदा हा मिळाला dy/dx ला तिकडे घेऊन जा म्हणजे therefore काय मिळेल तिथे 1 dy/dx ला आपण इकडे आणतोय आणि हा आणि इथला 1 काहीच नाहीये म्हणजे 1 आहे. हे दोघं जण एकत्र कॉमन निघतील म्हणजे कॉमन जर निघले तर तिथे येईल -x sin xy, इकडला आलेला हा -1, या दोघांमधून आपण हा dy/dx कॉमन घेतला आणि इथे काय मिळाला होता हा 1 प्लस y टाइम्स sin of xy. हा इकडे न्यूमरेटर मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड होईल तेव्हा आपल्याला dy/dx मिळेल. dy/dx इक्वल टू 1 प्लस y टाइम्स sin of xy अपॉन डिनॉमिनेटरला या दोघांमधून मायनस साइन मी कॉमन घेतो x टाइम्स sin xy प्लस 1. हे दोन्ही टर्म वेगवेगळ्या आहेत एकमेकांना कॅन्सल होणार नाही. सो दिस इज आवर फायनल आन्सर. ओके, आता बघा हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवता यायला पाहिजेत. हे प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॉब्लेम थोडेसे कसे आहेत की विचित्र आहेत. म्हणजे काय x बरोबर y येतोय, x बरोबर जर y येत असेल तर कंपल्सरी आपल्याला तिथे प्रोडक्ट रूल वापरावा लागतो. जस्ट 1 मिनिट, हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येतोय का बघा. काय करता येईल आपल्याला तिथे. समजतंय ना तुम्हाला. आता बघा हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम जर विचारला तर 2 मार्काला किंवा 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. हा डिफिकल्ट थोडासा आहे कारण e⁻x y इज इक्वल टू x अपॉन y टाइप मध्ये प्रॉब्लेम आहे. आता बघा एक्सपोनंटच्या डोक्यावरती एक्सपोनंट दिसतोय, एक्सपोनंटच्या डोक्यावरती एक्सपोनंट जर असेल आणि इकडे x अपॉन y जर असेल तर साधं सोपं म्हणजे काय करायचं. एक सिंपल गोष्ट आहे, दोन्ही बाजूला लॉग घ्यायचा. दोन्ही बाजूला लॉग घेतला का प्रॉब्लेम सोपा होतो. म्हणजे काय इथे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. चला घ्या दोन्ही बाजूला लॉग म्हणजे काय मिळेल लॉग ऑफ e⁻x y इज इक्वल टू लॉग ऑफ x y. आता बघा हा जो डोक्यावरचा माणूस आहे हा समोर येतो एक्सपोनंट लॉ नुसार म्हणजे काय मिळेल e⁻x y into log e
विच इज इक्वल टू लॉग मध्ये जर क्वोशंट असेल तर आपण तो सेपरेट करू शकतो लॉग एक्स लॉग या पद्धतीने. काय केले आपण इथे आपण रूल वापरला बघा काय लॉग a रेज टू m इज इक्वल टू m टाइम्स लॉग a and log of m upon n is equal to log m minus log n. आणि सिमिलरली आपण काय करणार आहे लॉगच्या समोर जर e आला तर आन्सर 1 येतं. कारण लॉगचे दोन टाइप आहेत, एक म्हणजे नॅचरल लॉग आणि सेकंड म्हणजे कॉमन लॉग. तर ज्या वेळेस लॉगच्या डिनॉमिनेटरला काहीच लिहिलेलं नसतं तर त्या वेळेस तो नॅचरल लॉग असतो. नॅचरल लॉगचा बेस e, कॉमन लॉगचा बेस 10 असतो. ओके, आता बघा हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपला एकदम सिंपल झालाय. स्वप्नील समजतंय का रे? गुड मॉर्निंग. खूप उशिरा जॉईन झाले तुम्ही सगळे. ओके, आता बघा तिथे काय मिळालं therefore e raised to x minus y into log e 1 येतो, हा आला log x, हा आला minus log y. से दिस इज इक्वेशन 1 आणि याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. हे e raised to x minus y ची डेरिव्हेटिव्ह अगोदरच आपण काढली होती. कशी? e raised to x minus y आणि या x minus y च्या डेरिव्हेटिव्हने आपण त्याला मल्टिप्लाय करणार. हा log x ची डेरिव्हेटिव्ह 1 by x, log y ची डेरिव्हेटिव्ह 1 upon y dy by dx. ओके, आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. पहा e raised to x minus y, x ची डेरिव्हेटिव्ह 1, y ची डेरिव्हेटिव्ह dy by dx which is equal to 1 by x minus 1 upon y dy by dx. ओके, आता बघा ह्या e raised to x minus y ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. 1 ला मल्टिप्लाय केल्यावर तेवढंच येईल आणि याला मल्टिप्लाय केल्यावर e raised to x minus y into dy by dx. हा इकडे घेऊन या प्लस 1 upon y dy by dx आणि हा 1 upon x ॲज इट इज आपण इथे ठेवू. आता ही टर्म तिकडे न्यायची आणि या दोघांमधनं dy by dx कॉमन काढायचा. म्हणजे काय येईल? 1 upon y मी सुरुवातीला लिहितो मायनस e raised to x minus y. या दोघांमधनं आपण हा dy by dx कॉमन काढला त्या दोघांमध्ये दिसतोय तो आणि पुढे हा 1 upon x हा इकडे आल्यावरती मायनस होईल e raised to x minus y मिळाला. आता बघा याने इकडे मल्टिप्लाय करा, याने इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे हा कसा येईल 1 minus y into e raised to x minus y upon y into हा dy by dx which is equal to x ने इकडे मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटरला काहीच नाहीये 1 minus x into e raised to x minus y upon x. सिमिलरली इकडे याला फक्त ट्रान्सफर करा, आपल्याला dy by dx पाहिजे. मग dy by dx equal to 1 minus e raised to x minus y upon x into हा कसा होणार इकडे आल्यावरती ह्या टर्म इंटरचेंज होणार म्हणजे y वरती गेला 1 minus y into e raised to x minus y. याला सेपरेट लिहिण्याच्या ऐवजी सरळ सरळ लिहा. वरती हा y आहे तुमचा y into 1 minus e raised to x minus y. इथे काय राहील आपलं x आणि हा डिनॉमिनेटरला काय येईल x into 1 minus y into e raised to x minus y. So this is our final answer. तर पहा एक्सरसाइज 1.3 मधला जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो क्वेश्चन नंबर 1 आपण डिस्कस केलाय. याच्यामधले जवळपास मी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेले आहेत. आता जे राहिलेले जे प्रॉब्लेम्स असतील ते सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते पुढचे एक्सरसाइज 1.1 मधले क्वेश्चन नंबर 2 असेल, क्वेश्चन नंबर 3 असेल, सॉरी क्वेश्चन नंबर 3 आता आपण पाहिलाय. क्वेश्चन नंबर 4 महत्त्वाचा आहे आणि क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 4, 5 मधले जे प्रॉब्लेम्स आहेत आपण ते नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन जो आहे तो इनव्हर्स फंक्शन अगोदर आपण पाहिला होता. त्यानंतर त्याच्या अगोदर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन पाहिला. आज आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शनचे जे प्रॉब्लेम्स आहेत 8 ते 10 प्रॉब्लेम तर ते पाहिले. हे प्रॉब्लेम व्यवस्थित एकदा समजून घ्या, स्वतःहून सोडवा आणि शक्यतो लाईव्ह लेक्चरला जर असतात तुम्ही जर असाल तर मला बऱ्यापैकी समजतं की तुम्हाला जर एखादा कन्सेप्ट समजला नसेल तर तो मी व्यवस्थित समजून सांगू शकतो. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओचं चॅनल सबस्क्राईब करा. Thank you very much for watching video.